नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा येणाऱ्या पोलीस भरती 2025 साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन आलो, ज्यामध्ये महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचं आहे व्हिडिओला. प्रश्न पहिला आहे बघा, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना ही खालीलपैकी कोणी केली होती? तर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना ही पर्याय अ विठ्ठल रामजी शिंदे, नाव लक्षात ठेवायचं आहे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा डिप्रेस क्लासेस मिशनची ही जी काही स्थापना होती बघा, तर ती केली होती केव्हा? तर 1906 मध्ये. केव्हा? 1906 मध्ये केली होती. कोणत्या ठिकाणी केली होती असा प्रश्न विचारला तर मुंबई या ठिकाणी. मुंबई या ठिकाणी 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. ऑप्शन म्हणून दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, SNDT विद्यापीठ, लक्षात असू द्या, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी हे जे काही विद्यापीठ आहे बघा, तर ह्याची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी SNDTची स्थापना ही केली होती. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती. चारही प्रश्न जे काय आहेत बघा आपण इथे कव्हर केलेले बघा, तर ते मोस्ट रिपीटेड प्रश्नात म्हणजे दरवर्षी परीक्षेमध्ये या रिपीट होत असतात. दुसरा प्रश्न आहे, कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? हा देखील IMP प्रश्न आहे. तर कृष्णा नदी खालीलपैकी बघा पर्याय क तमिळनाडू राज्यातून जात नाही. कोणत्या राज्यातून? तर तमिळनाडू राज्यातून. बाकी कर्नाटक झालं, आंध्र प्रदेश झालं, महाराष्ट्र झालं, तर या तिन्ही राज्यातून ती जाते कृष्णा नदी. कृष्णा नदी IMP टॉपिक आहे बघा, जी काही मागे धर्मादाय आयुक्त भरती झाली बघा आणि तलाठी भरती, तर या दोन्ही परीक्षेमध्ये कृष्णा नदीवर एक प्रश्न हा विचारण्यात आला होता. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा नदी ही बघा कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र राज्यातून जात असून तमिळनाडू राज्यातून ती जात नाही. आता उगम विचारला कृष्णा नदीचा, तर उगम होतो महाबळेश्वर या ठिकाणी. कुठे? महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. ती पुढे आंध्र प्रदेशमधील मच्छलीपट्टणम येथून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कोणत्या? तर बंगालच्या उपसागराला, मच्छलीपट्टणम या ठिकाणाहून. त्या नदीवर धरण जर आपण पाहिले तर महत्त्वाचे 4 धरण आहेत. कोणते? तर धोम धरण, अलमट्टी धरण, श्रीशैलम धरण, नागार्जुन सागर धरण असे 4 महत्त्वाचे धरण हे कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहेत. महत्त्वाच्या उपनद्या पाहिल्या कृष्णा नदीच्या, तर त्यामध्ये येते वारणा नदी, पंचगंगा नदी, तुंगभद्रा नदी, घटप्रभा नदी. लक्षात असू द्या. डाव्या काठच्या नद्या आपण पाहिल्या तर त्यामध्ये येते भीमा नदी आणि उजव्या काठच्या नद्या पाहिल्या तर त्यामध्ये येते वेण्णा, कोयना, पंचगंगा, घटप्रभा, तुंगभद्रा या उजव्या काठच्या नद्या आहेत कृष्णा नदीच्या. लक्षात असू द्या. तिसरा प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे गुलामगिरी हे पुस्तक. हा देखील प्रश्न IMP मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, जो भरपूर परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. गुलामगिरी. तसंच शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब आणि सार्वजनिक सत्यधर्म हे आणखीन 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत बघा त्यांचे, ते देखील परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारण्यात येत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे बघा, माझी जन्मठेप आणि 1857चे स्वातंत्र्य समर. 1857चे स्वातंत्र्य समर आणि माझी जन्मठेप हे 2 महत्त्वाचे पुस्तक जे आहेत बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे, तर ते देखील पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक पुस्तक आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, विधानसभा अधिवेशन सुरू असताना राज्यपाल हे काय करू शकतात? तर विधानसभा अधिवेशन सुरू नसताना बघा राज्यपाल हे वरीलपैकी सर्व म्हणजेच बहुमत चाचणी करू शकतात, अध्यादेश जारी करू शकतात आणि राज्य विधिमंडळाची बैठक बोलावणे हे देखील करू शकतात. म्हणजेच आपलं उत्तर असणारे पर्याय वरीलपैकी सर्व. विधानसभा अधिवेशन सुरू नसताना राज्यपाल बघा बहुमत चाचणी, अध्यादेश जारी करणे आणि राज्य विधिमंडळाची बैठक बोलावणे हे करू शकतात. सध्या राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे? तर आचार्य देवव्रत आहेत बघा, आचार्य देवव्रत. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा हा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे देण्यात आला?
तर पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा हा 73व्या घटनादुरुस्तीद्वारे बघा देण्यात आला आहे. कोणत्या? तर 73व्या घटनादुरुस्तीद्वारे. 6वा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन हे मुंबईत कोणत्या वर्षी सुरू केले होते? तर महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन मुंबईमध्ये 1942 साली किंवा 1942 साली सुरू केले होते. प्रश्न IMP आहे. कोणत्या संदेशाने याची सुरुवात ही करण्यात आली होती? तर करो या मरो. करो या मरो हा जो काही संदेश होता बघा, तर या संदेशाने भारत छोडो आंदोलनाची सुरुवात मुंबईमध्ये महात्मा गांधीजींनी केली होती 1942 साली. लक्षात असू द्या. सुरुवातीचं स्थान जर आपण पाहिलं भारत छोडो आंदोलनाचं, तर सुरुवातीचं स्थान होतं गोवालिया टँक. नाव लक्षात ठेवायचं आहे, गोवालिया टँक. पुढचा प्रश्न आहे, हळदीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर हळदीचा जिल्हा म्हणून सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. कोणता जिल्हा? तर सांगली जिल्हा हा हळदीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. एक ऑप्शन म्हणून प्रश्न विचारला जातो, सांगली हा जो काही जिल्हा आहे बघा किंवा शहर, तर ते कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर सांगली हे शहर बघा कृष्णा नदीच्या काठी वसलेले शहर आहे. हा देखील परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे ताराबाई शिंदे यांनी. पर्याय अ, ताराबाई शिंदे यांनी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही किती आहे? तर राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा असते 35 वर्ष. किती? 35 वर्ष कमीत कमी वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. किती? 5 वर्षांचा. शपथ कोण देतात? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना बघा शपथ देत असतात. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? तर त्यांना राष्ट्रपती देतात. पुढचा प्रश्न आहे, सध्या कोण आहेत राष्ट्रपती? तर द्रौपदी मुर्मू आहेत बघा. कितव्या आहेत? 15व्या आहेत. 15व्या. लक्षात असू द्या. मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लक्षात असू द्या लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. कोणी? लोकमान्य टिळकांनी. त्यानंतर ऑप्शन म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो तो असा की 1857चे स्वातंत्र्य समर आणि माझी जन्मठेप हे जे काही 2 पुस्तकं आहेत बघा, तर ते कोणी लिहिलेले आहेत? तर ते लिहिलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक पाहिले तर ते आहे बघा प्रॉब्लेम ऑफ द रुपी आणि अनहिलेशन ऑफ कास्ट. हे 2 महत्त्वाचे पुस्तक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे, चालू घडामोडीचा प्रश्न आहे, PV नरसिंह राव मेमोरियल पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर PV नरसिंह राव मेमोरियल पुरस्कार हा मनमोहन सिंग, पर्याय क, मनमोहन सिंग यांना प्रदान करण्यात आला आहे. मुळा व मुठा नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? तर मुळा व मुठा नदीकाठी खालीलपैकी बघा पर्याय क, पुणे हे शहर वसलेले. पुणे हे शहर. एक प्रश्न तुमच्यासाठी, खडकवासला हे जे काही धरण आहे बघा, तर ते कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? खडकवासला धरण. कमेंट करून सांगायचं आहे. बंगालच्या फाळणीनंतर कोणती चळवळ ही सुरू करण्यात आली होती? तर बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशी चळवळ ही सुरू करण्यात आली होती. कोणती? स्वदेशी चळवळ. लक्षात ठेवायचं आहे. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा ही लॉर्ड कर्झनने केली होती आणि या विरोधात स्वदेशी चळवळ ही सुरू करण्यात आली होती. लक्षात असू द्या. स्वदेशी चळवळ. बंगालच्या फाळणीची घोषणा कोणी केली होती 1905 मध्ये? तर लॉर्ड कर्झनने केली होती. लॉर्ड कर्झन. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही खालीलपैकी कोणी केली होती? तर न्यू इंग्लिशची स्थापना ही लोकमान्य टिळक, पर्याय ब, लोकमान्य टिळक यांनी केली होती. केव्हा? तर 1880 मध्ये. कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी. 15वा प्रश्न आहे, मार्च 2025 मध्ये इंद्र सराव हा कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर मार्च 2025 मध्ये इंद्र सराव हा
भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता. 16वा प्रश्न आहे, इन दॅट मिल आय टू वॉज फॉर्ग पोएम्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर नारायण सुर्वे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. हे जे माहिती सगट चालवणीचे प्रश्न आणि जीकेचे प्रश्न आता घेऊया आपण रिव्हिजन. प्रश्न पहिला होता, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तमिळनाडू राज्यातून जात नाही कृष्णा नदी. गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे. विधानसभा अधिवेशन सुरू नसताना राज्यपाल काय करू शकतात? तर वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये बहुमत चाचणी, राज्य विधिमंडळाची बैठक बोलावणे, अध्यादेश जारी करणे. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा हा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे देण्यात आला? तर 73व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा हा देण्यात आला आहे. महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन मुंबईत कोणत्या वर्षी सुरू केले होते? 1942 साली सुरू केले होते. हळदीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? सांगली जिल्हा हा हळदीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा किती आहे? तर 35 वर्ष ही आहे. मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. पी.व्ही. नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर मनमोहन सिंग यांना पी.व्ही. नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आला होता. मुळा व मुठा नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? तर पुणे हे शहर मुळा व मुठा नदीकाठी वसलेले शहर आहे. बंगालच्या फाळणीनंतर कोणती चळवळ ही सुरू करण्यात आली होती? तर स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती बंगालच्या फाळणीनंतर. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर लोकमान्य टिळकांनी केली होती. 1880 मध्ये कोणत्या ठिकाणी? तर पुणे या ठिकाणी ती केली होती. मार्च 2025 मध्ये इंद्र सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान मार्च 2025 मध्ये इंद्र सराव हा आयोजित करण्यात आला होता. 16वा आणि शेवटचा प्रश्न आहे, इन दॅट मिल आय टू वॉज फॉर पोएम्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर नारायण सुर्वे यांनी ते पुस्तक लिहिलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 जीकेचे तसेच चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.